थोडक्यात बघा ना, मशीन माणसासारखा विचार करू शकतो. आणि मी मगाशीच एआय ची डेफिनेशन सांगताना तुम्हाला बोललो होतो, एआय म्हणजे काय रे, आपण ज्या पद्धतीने विचार करतो, आपला जो पॅटर्न असतो ना विचार करण्याचा, तेच जर पॅटर्न मशीन करायला लागलं तर त्याला आर्टिफिशियल. तुम्ही नोटीस करा 2024चं चॅट जीपीटी आणि 2025 मधलं चॅट जीपीटी जमीन आसमानचा फरक आहे. म्हणतोय एआय जर येतंय तर काहीतरी क्रांती घडवेलच ना. मग तुमच्या डोक्यात आला, चल मास्तर ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आम्ही पण एआयच्या गोष्टी शिकायला घेतो, पण जेव्हा आम्ही युट्यूब किंवा गुगल सर्च करतो ना, असल्या टर्म आमच्या डोक्यावर पडतात, कानावर पडतात, आम्हाला अजिबात कळत नाही. तर असं होतं की अरे पण आम्ही हे शिकू कसं. पण मला असं वाटतं ना, कुठली गोष्ट स्टार्ट करायची तर आपल्याला हिस्ट्री पासून गेलं पाहिजे. तर आपण असं बोलत होतो 2020 साली, म्हणजेच आपण कोविडच्या सिनारिओ मध्ये, लॉकडाऊन मध्ये आपण एआयच्या गोष्टी जास्त ऐकत गेलो. पण तुम्हाला माहितीये का, नोटीस करा, जर्मन हवाई हल्ले जरी करू शकत नसले ना, तरी जर्मनकडे काही गोष्टींची टेक्नॉलॉजी भारी होत्या. त्या मशीनचं नाव आहे बॉम्बे मशीन आणि ते शोधणाऱ्या माणसाचं नाव आहे ॲलन ट्युरिंग. काय नवीन आहे, रोज बघितलं काहीतरी नवीन त्यांनी पिक्चर मध्ये आणलेल्याच आहेत गोष्टी. म्हणून तुम्हाला सांगतो, हे तेव्हा होतं ना, पण तेव्हा प्रॉब्लेम काय होता माहिती का, तेव्हा मशीन साठी जे जीपीयू सगळ्या गोष्टी, त्याचं इव्होल्युशन झालं नव्हतं. सगळ्यात पहिला एआयचा सिनारिओ आला होता तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. आता बघा, इथे तुम्ही जे एआय ची नावं ऐकताय, ह्या टर्म्स तुम्ही सारख्या ऐकल्यात, बरोबर की नाही. तुम्हाला आता असं वाटत असेल ना, मास्तर आम्हाला एआय शिकायचंय, पण जसं मी गुगल सर्च करायला जातो किंवा युट्यूबला सर्च करतो ना, यातले सगळे शब्द माझ्या कानावर पडतात. बघा बरं, मी तुम्हाला एक एक शब्द वाचून दाखवतो. ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी हा शब्द ऐकला त्यांनी फक्त हात वर करायचा, ठीक आहे. चला मी एक एक शब्द बोलतो. चला, पहिलाच शब्द आहे एआय. हा, आता सगळ्यांनीच आहे ना, डिफॉल्ट होतं रे ते, मी बघत होतो, ठीक आहे, काय आहेत का सगळे जागे. चला, दुसरा शब्द, लक्ष द्या सगळ्यांनी, ठीक आहे. बेसिक पासून मशीन लर्निंग, सगळ्यांनी ऐकलंय नक्की, एकही नाही असं. बरं, किती लोकांना येतंय. बरं, हे नको घ्यायला, हे सॉरी चुकला प्रश्न, हे कट करूया आपण. हे जरा जास्तच मुद्द्याला हात घातला गेला. हेच मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, यासाठी हे तुम्हाला व्हिज्युअलाइज हवं, यासाठी इथे प्रत्येक इमेज तुमच्या समोर आणली गेले का, कारण की काही काही लोक जे नवीन आहेत ना, ज्यांना अजूनही माझ्याशी बॉन्ड तयार झालेला नाहीये, त्या लोकांना मी जे सांगतोय ते इमॅजिन करायला, व्हिज्युअलाइज करायला अवघड जाऊ शकतं. आता तुम्ही इमॅजिन करा, मगाशी जे चित्र होतं मागे, की नाही का, त्या फाईल्स होत्या, कम्प्युटर येतोय, म्हणजे कम्प्युटर ऑलरेडी जगामध्ये तिकडे येत होता, तर लोक त्याला नाही म्हणत होते. नंतर कम्प्युटरला लोक खुश झाले, बोले कम्प्युटरमध्ये एवढे जॉब आले. सेम एआयचा तुम्हाला डायग्राम दाखवली, एआय येतोय, लोक आता काय बोलतायत, नको यायला. पण मी काय म्हणतोय, एआय जर येतंय तर काहीतरी क्रांती घडवेलच ना. मग तुमच्या डोक्यात आला, चल मास्तर ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आम्ही पण एआयच्या गोष्टी शिकायला घेतो, पण जेव्हा आम्ही युट्यूब किंवा गुगल सर्च करतो ना, असल्या टर्म आमच्या डोक्यावर पडतात, कानावर पडतात, आम्हाला अजिबात कळत नाही, बरोबर की नाही. पुढचा शब्द एआय एजंट. हात वर करा, ऐकला असेल हात वर करायचा, ठीक आहे. बरं ठीक आहे, पुढे अजून डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क, एनएलपी. एनएलपीचा फुल फॉर्म खतरनाक. मशीन लर्निंग नाही, शब्द नव्हता, हे मशीन लर्निंग होतं. जे आन्सर दिले ना एनएलपी, लक्षात ठेवलंय, वापरलं तर नसेल काय माहित नाही, पण बघितलंय एनएलपी असं आपण बोलतो ना, हे सिरी, ठीक आहे, असो एनएलपी, ठीक आहे. एनएलपी माहिती तुम्हाला. चला लक्ष देता ना सगळे, ऐका. जेन एआय, भेंडी, ठीक आहे. तुम्हाला म्हणजे खूप अपडेटेड आहात रे तुम्ही. जेन एआयचा फुल फॉर्म जनरेटिव्ह एआय. एआय पण शॉर्टकटच आहे ना. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काही लोकांचा मी उत्साह बघतोय बरं का, जे त्यांना येतंय ना ते मला फेकूनच मारतात. म्हणजे ते बोलतात, हा विचारतोय त्यातला मला 1% येतंय, मग येतंय तर सोडू कशाला. डायरेक्ट एआय, एआय म्हणलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही बरं का, चुकून होत असेल, इंटेलिजन्स, लक्षात राहील ना. हा, आता ट्रान्सफॉर्मर. तुम्ही म्हणाल सर तो डीपी वरती, सर तो उडतो म्हणजे तसं वाला नाही, उडतो म्हणजे हवेत, हवेतच. आपण बोलतो ना ट्रान्सफॉर्मर जळालाय तो उडालाय, असं एक आपलं जनरल टर्म असते ना. चुकीचं नका घेऊ, अरे चुकीचं नका घेऊ, ठीक आहे. काय काय लोक ना माझं हेच वाक्य बोलून असं त्यांना कसं कळतंय, सर हे मला कळतंय, ते तुम्ही बाकी काय बोलताय ते अजिबातच नाही कळतंय. तर मित्रा, तुझी चॉईस वेगळी, तू क्षेत्र बदल, ठीक आहे, हे तुझं क्षेत्र नव्हे. चला येऊया परत एकदा. सॉरी, ट्रान्सफॉर्मर तुम्ही ऐकलंय, ठीक आहे. काही लोकांनी हात वर केला होता. एजंटिक एआय. एआय एजंट नाही म्हणत आहे मी, एजंटिक
AI. पुढचा शब्द, सगळे आहात ना पिक्चर मध्ये, लक्ष द्या. LLM. शब्द ऐकले ह्यासाठीच फक्त आपण हात वरतोय, कारण की मी विचारतच नाही तुम्हाला येतंय का. बघा मी ते नाही बोलत आहे, मी फक्त तो शब्द ऐकला का. चला नेक्स्ट, हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन नाही, हॅल्युसिनेशन. हात वर करा जरा. हॅल्युसिनेशन ऐकलाय नक्की शब्द. कसलेही हुशार लोक आहेत रे. ठीक आहे, यांचा फोटो काढून घ्या बरं का. ठीक आहे. फाईन ट्युनिंग, मल्टी मॉडेल AI. सगळेच शब्द ऐकलेले दिसतात, म्हणजे असं कुठला शब्द नाही की जो कोणाच्या डोक्यावरनं गेला असा. आता बोलतो पुढचे शब्द, नीट ऐका. लँड चेन, लँड ग्राफ, एक होता वाटतं तिकडं. ठीक आहे ना, तू हात वर केला होता ना. ठीक आहे. आता बघा बरं, एक बोलतो वाक्य, जेव्हा जेव्हा तुम्ही AI रिलेटेड सर्च करताना तेव्हा कोणी ना कोणी याच्याबद्दल बोलताना तुम्हाला युट्यूबला नक्की दिसेल. मग आपण युट्यूबला जातो आणि आपण युट्यूबवर विचारतो, हाऊ टू लर्न AI, सजेस्ट मी बेस्ट कोर्स. ChatGPT ला पण विचारू शकतो, ते 2-4 लोकांची नावं देतं. काय सीन आहे माहिती का, काय सीन आहे नीट ऐका. आता नक्की ऐका, नीट लक्ष द्या. मुळात आहे ना, AI जेव्हा बघायला जातो ना, मी स्वतः पण ही गोष्ट नोटीस केले. मागच्या 3 वर्षापासून आम्ही जेव्हा ह्या गोष्टी करतोय ना, ह्याला इम्प्लिमेंट करतोय, वापरतोय, सगळ्या गोष्टी यूज वगैरे केल्या. आता काही लोकांना माहिती असेल ऑलरेडी, आमचे जावा एफेक्टचं इथे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असतं, बरोबर की नाही. त्यावेळेस काही लोकांनी, आता तोच होता त्याच्यामध्ये, ज्यांनी N8N मॉडेल वरती एक ऍप्लिकेशन दाखवलं. म्हणजे MCP आपण थोडक्यात बोलू, किंवा N8N समजून घ्या की आपला वर्क फ्लो असतो ना, त्या गोष्टींवरती त्यांनी प्रोजेक्ट दाखवला. आता तुम्हाला माहिती आहे, अजून एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. जेवढे पण जावा एफेक्टचे प्रोजेक्ट होते त्याच्यामध्ये सगळ्यांनी फायरबेस वापरलं होतं. भारी गोष्ट सांगू का, सगळ्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये AI बाइंड केला होता. म्हणजे कुठल्या तरी AI ला त्यांचा प्रोजेक्ट हिट करत होता. आता तुम्हाला माहितीये का, काही लोक म्हणतील म्हणजे सर तुमच्या लोकांना ऑलरेडी AI येतंय. AI येत नाहीये, त्यांना एवढंच येतंय की हे AI प्लॅटफॉर्म आहे ना, मी त्याला हिट करू शकतो. याला API बाइंडिंग असं म्हणतात. मग ते काय करायचे, त्या प्लॅटफॉर्मला हिट करायचे, त्याच्यावर डेटा आणायचे, एक्स्ट्रॅक्ट करून तो आम्हाला जावा एफेक्टच्या UI वर दाखवायचे. बरं तुम्हाला सगळ्यांना इथे बसल्यानं माहिती असेल ना, सुपरएक्स नावाचा आमचा एक प्रोडक्ट, म्हणजे प्रोजेक्टच आहे असं म्हणू शकता. ठीक आहे. सुपरएक्स ऐकलंय का, नाही ऐकलं. बरं सुपरएक्स किती लोकांना माहिती आहे, हात वर करा. जुने नवे सगळे, म्हणजे लोकांना कळेल की किती लोक आहेत असे. ठीक आहे. सुपरएक्स, तर सुपरएक्स काय आहे, ज्याच्यामध्ये ना आम्ही प्रोजेक्ट बनवायला लावतो, आम्ही बनवून देत नाही. हे नीट ऐका, बनवून देत नाही, नीट ऐका, उचलून देत नाही, पैसे घेत नाही. काही लोकांना हे कधी आलं असं, आमचा क्लास असाच चालतोय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट बनवले जातात आणि त्याचं प्रेझेंटेशन असतं. आणि ज्या लोकांना आजही खोटं वाटत असेल त्यांनी, तुमचा मित्र जो जावाच्या बॅच मध्ये असेल, ज्याने सुपरएक्स मध्ये पार्टिसिपेट केलं, त्याला बघा, प्रोजेक्ट बघा, त्याने नक्कीच AI इम्प्लिमेंट केलेला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, इथे ना एक छोटीशी गोष्ट आहे ना मिस होते. काय कंटेक्स्ट मिस होते ते पण मी तुम्हाला सांगतो. कंटेक्स्ट काय मिस होते माहिती का, इथे AI बरोबर, AI फक्त ह्यांनी हिट केला API, पण ऍक्च्युली बनवताना या सगळ्या टर्म्स आपल्याला लागतात. मग आता तुम्हाला असं वाटत असेल ना, मास्तर आम्ही AIच्या गोष्टी या सगळ्या टर्म ऐकल्यात, आम्ही आता रेडी आहोत AI शिकायला, जर तू आम्हाला 5 सांगितला तर आम्ही AI शिकू शकतो. तुम्ही स्वतः पण AI शिकू शकता. अरे ऐकताय ना. पण तुम्हाला असं नाही होत का, हे कुठून सुरू करू, याच्यातला पहिला शब्द मी कुठला सर्च करू आणि कुठून वाचू, असं होत असेल. मग आपण चला आहे ना एक काम करूया, कुठलीही गोष्ट, आता हा AIचा पूर्ण युनिव्हर्स सारख्या गोष्टी झाल्या, AIचा एरिया झाला, तर कुठल्याही गोष्टीमध्ये एंटर करताना ना एकदा आहे ना त्याचा आहे ना उगम शोधायचा असतो, की ती गोष्ट कुठून सुरू झाली. यालाच आपण हिस्ट्री असं म्हणतो. काय बोलतो याला. मग चला सुरू करूया AIची हिस्ट्री. लक्ष द्या. आता बघा सगळ्यांनी ताट बसा जरा. मॉडेल चालू होतात ना आता आपले पुढे. ठीक आहे. लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे हे. तुम्ही परत एकदा सांगतोय, हे तुम्ही डायरेक्टली सांगू शकता कुठेही, कारण की ह्याच्यातलं वाक्य न वाक्य हे माझं स्वतःच आहे. म्हणजे मी रिसर्च केल्याशिवाय गोष्टी करत नाही, हे त्या माझ्याकडे शिकलेल्या लोकांना माहिती आहे. तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. चला लक्ष देत आहे. आता मी तुम्हाला बोललो होतो मगाशी, तुम्ही काय बोलले की सर आम्ही रेडी आहोत शिकायला, पण आम्हाला त्या टर्म्स माहित नाहीये, आम्ही युट्यूब केलं तर. बघा आठवा बरं, ह्याच्यातल्याच टर्म्स तुम्हाला येत असेल. अजून थोड्याशा टर्म्स सांगा. हे मशीन लर्निंग वगैरे सर्च केलं तर तुम्हाला सुपरवाइज, अनसुपरवाइज लर्निंग वाला कन्सेप्ट, रिएन्फोर्समेंट लर्निंग ऐकलं का शब्द. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण असतं क्लासिफिकेशन, रिग्रेशन, स्टॅटिस्टिक, ML, न्यूरल नेटवर्क वगैरे सगळा चिवडा आहे. आपल्याला असं होतं की अरे पण आम्ही हे शिकू कसं,
पण मला असं वाटतं ना, कुठली गोष्ट स्टार्ट करायची तर आपल्याला हिस्ट्री पासून गेलं पाहिजे. तर आपण असं बोलत होतो 2020 साली, म्हणजेच आपण कोविडच्या सिनारिओ मध्ये, लॉकडाऊन मध्ये आपण एआयच्या गोष्टी जास्त ऐकत गेलो. सगळ्यांना आठवतंय का रे मला सांगा, एआयच्या गोष्टींमध्ये आपण ते डेविन एआय वगैरे बद्दल ऐकलं होतं? किती लोकांनी डेविन एआय हा शब्द ऐकलाय? आता आठवतोय का? अरे तो त्याचा डेमो आहे ना, गेल्या वर्षीच 2024 ला दाखवला गेला होता. आणि मी शपथ सांगतोय, चुकीचं घेऊ नका प्लीज. सगळे टेन्शन मध्ये, सगळे. का माहितीये का? डेविन एआय सांगतानाच त्यांनी त्याचं म्हणजे इंट्रो देताना काय बोलले नाही का? एआय सॉफ्टवेअर इंजिनियर. आपण आहोत ह्युमन सॉफ्टवेअर इंजिनियर. आता काही लोक बोलतात सर फक्त आपण सॉफ्टवेअर इंजिनियर, पण ह्युमन बाय डिफॉल्ट आहोत. कळते का? ह्युमन म्हणून ते ह्युमन बोलत नाही. आपण ह्युमन सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत. तुम्हाला माहितीये का, या ह्युमन वरनं एआय ला रिप्लेस होतो की काय असं 2024च्या मार्चच्या महिन्यामध्ये त्यांनी डेमो दिला होता. सगळे हँग. सगळ्या लोकांना वाटलं, कारण त्यांनी काय माहितीये का, प्रोडक्ट बनवण्यापासून डिप्लॉयमेंट पर्यंत सगळं एआय सॉफ्टवेअर इंजिनियर करत होता, फक्त एका प्रॉम्प्टवर. पण तुम्हाला माहितीये ना, त्यानंतर ते जरा शांत झाले. डेमो दाखवला, जे गायब झालं ते आलंच नाही. मग लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला की ते बोलले की हा सुटलो बाबा, चॅट जीपीटी बोला मी येतोय. आणि तुम्ही नोटीस करा, 2024चं चॅट जीपीटी आणि 2025 मधलं चॅट जीपीटी जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हा चॅट जीपीटी आपल्याला बोलायचं माझ्याकडे फक्त 2023 पर्यंतचाच डेटा आहे. किती लोकांनी हे नोटीस केलं? काही विचारल्यानंतर तो बोलायचं माझ्याकडे डेटाचं लिमिटेशन आहे, माझ्याकडे मागचा डेटा इथपर्यंतचा लेटेस्ट डेटा माझ्याकडे नाहीये. सांगायचं की नाही असं? आज विचारा बरं त्याला. आज तो बोलतोय भाई तुला काय पाहिजे. तो हे पुढचं पण सांगू शकतो, तू सेमिनारला चाललाय. म्हणजे तुम्हाला कळते का, हे प्रेडिक्शन आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगतो, ठीक आहे? मी हे स्वतः ट्राय केलेलं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीट ऐका बरं का. चॅट जीपीटीला मी विचारताना म्हणजे त्याच अँगलने प्रश्न विचारतो. म्हणजे मी मुद्दाम माझा एखादा कोड देतो आणि त्याला बोलतो की हा कोड तू लक्षात ठेव, मी तुला ह्याच्या कंटेक्स्ट मध्ये काही दिवसांनी प्रश्न विचारेन. आता तुम्ही म्हणाल की चालेल, तू काय फिरकी घ्यायला विचारतो? मुळात मला जे पाहिजे त्या गोष्टी मी त्याच अँगलने विचारतो. मग मी त्याला ना 10-12 दिवसांनी, मी माझ्या लक्षात नव्हतं, मी त्याला कोड असा सांगितला आणि त्याला बोललो लक्षात ठेव आणि मी तुला पुढे जाऊन प्रश्न विचारेल. तर मी त्याला काय बोललो, मला एक आहे ना प्रोग्राम लिहून दे, जावाचा कोड लिहून दे, ज्याच्यामध्ये काही 5-6 नावं घे युजर कडून आणि मला ह्या गोष्टी कलेक्शनच्या आतमध्ये ठेवायच्यात, असं मी त्याला प्रश्न विचारला. त्याने काय क्लिअर केलं असेल? आशिष काना बडे राहुल. एक मिनिट, हा कंटेक्स्ट किती लोकांना लागलाय मी जे बोललो आता ते? हा, आता नवीन लोकांसाठी सांगतो. हीच नावं आहे ना, मी माझ्या मित्रांची नावं मी नेहमी कोड मध्ये वापरायचो लेक्चरला. आणि कर सांगतो त्याला माझ्या एवढ्या सर्च वरनं एक कंटेक्स्ट माहिती होता, मी टीचर आहे. तर तो बोलतोय तुम्हाला मुलांना रिअल टाइम एक्झाम्पल देण्यासाठी एक इझी एक्झाम्पल सांगू का? एक मिनिट, टीचर पण एआय येतोय की काय? कळते? अरे कळते की नाही? म्हणजे याचा अर्थ ज्या पद्धतीने मी शिकवायचो त्याला माझी पद्धत पण माहिती पडली की हा ह्या पद्धतीने गोष्टी सांगतो, कोड सांगतो, त्याच्याबद्दल रिअल टाइम एक्झाम्पल सांगतो, ते मला आणि वरनं बोलते तुझ्या स्टुडंटला जरा इझी जाईल. अरे कळते का? मग आता मी तुम्हाला काय बोलतोय, जर हे चॅट जीपीटी इथपर्यंत पोहोचलंय ना, तर ह्याच्या मागे काहीतरी गोष्टी नक्कीच आल्या असतील ना. आपल्याला वाटते 2020 ला आलंय, पण मित्रांनो सगळ्यात पहिला एआय चा सिनारिओ आला होता तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. हेच तर पॉइंट आहे. आता बघा केलं डायरेक्ट ताईने आमच्या असं, जसं की ताई पण त्या युद्धात, म्हणजे ती बोलली मी तर होते, मला तर एआय नाही दिसला कुठे. मग एआय कसा काय आला होता? मी तिथे प्रेझेंट होते. पण आता मी तुम्हाला कंटेक्स्ट सांगतो, नीट ऐका. ऐका, हे लक्ष द्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल 1939 पासून 1945 पर्यंत दुसरं महायुद्ध होतं. हिटलर, हिरोशिमा नागासाकी पण तुम्हाला वेगळं सांगायला नको, तिथंच युद्ध संपलं. काय होतं हिरोशिमा नागासाकी? जपान मधले 2 शहर ज्याच्यावर काय टाकला, अणुबॉम्ब टाकला गेला होता. आणि ती ह्या दुसऱ्या महायुद्धातली सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट होती. पण तुम्हाला एक माहिती असेल, ज्यांना इतिहास आवडतो ना त्या लोकांना एक नक्की माहिती असेल, वर्ल्ड वॉर 2 मध्ये जर्मनी सगळ्यात हिट लिस्टला होती, कारण त्यांच्याकडे हिटलर होता. आणि तुम्हाला माहितीये जर्मनी भेंडी कार मध्ये तर आपल्याला प्रेमात पाडतेच आहे, पण जर्मनी तेव्हा पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मास्टर होती. आता तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला कंटेक्स्ट का दाखवतोय, कारण परत एकदा जे नवीन स्टुडंट, जुन्या लोकांना माहितीये मी बडबडत गेलो, तुम्ही व्हिज्युअलाइज करणार, तुम्हाला ह्याची गरज नाहीये.
पण नवीन लोकांना हिटलर पळताना दिसला पाहिजे. नाहीतर त्यांचा हिटलर जागा नाही व्हायचा. चला असो. ठीक आहे असं. बरं ऐका आधी आहे ना, जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी टेक्नॉलॉजी वापरत होते, बरोबर, ठीक आहे, तर ते काय करायचं माहिती का, कम्प्युटिंग वगैरे करायला लागायचं. म्हणजे काय मिसाईल वगैरे आपण थोडक्यात असं बोलतो ना, आता कशी जातात अशी एकदम उरी उरी मूवी पाहिला ना, खरं आहे बरं का ते. हा काही लोक होते कसं काय, तो होता का तिथं, सत्य आहे घटना. ठीक आहे चला ऐका. तर हे आर्टिलरीज आहेत ना, हे टाकतंय बघा ना, त्याच्यामध्ये गोळा भरतंय आणि ते टाकतंय. आधी काय व्हायचं माहिती का, आत्ता क्षेपणास्त्र एक्झॅक्ट टार्गेट फाईंड करून उडवतात. इव्हन तुम्हाला आत्ताची कालची न्यूज पण माहिती असेल, लांबचं जाऊ द्या, त्या किर्क नावाच्या एका माणसाला उडवला US मधला, चार्ली किर्क. किती लोकांनी न्यूज ऐकले? ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला माफ आहे कारण ही कोडिंग रिलेटेड न्यूज नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याला एवढ्या लांबून निशाणा मारला ना, त्याच्या इथं गोळी लागली होती. मग तुम्ही आता मला सांगा, तो बंदूक चालवणारा माणूस एवढ्या लांब, खूप लांबून गोळी मारली बरं का. तुम्ही तो व्हिडिओ पण बघितला असेल, किती 200 मीटरवरनं. आता 200 मीटर म्हणजे काही जोक नाही, बरंच अंतर झालं. तो एवढ्या गर्दीमध्ये तिथे बसला, त्याच्या बाजूला त्याचे लोक पण उभे होते, गोळ्या डायरेक्ट मानेत जागेवर, बरं का, म्हणजे एकदम कार्यक्रमच. तुम्ही इमॅजिन करा. याचा अर्थ आत्ताच्या गन्स पण अशा आहेत ना, जे टार्गेट सेट करतात. वाचलाच नाही पाहिजे हा चान्स पाहिजे होता. इव्हन ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही बघितलं असेल जे मोठे मोठे आता हवाई हल्ले होते, आता इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, बरोबर, मिसाईल वगैरे लॉन्च केला जायचा, तर ऑलरेडी माहिती असतं की हे कुठल्या एरियामध्ये कुठे पडणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन आधीच माहिती असायचं. पण आधी कॅल्क्युलेशन कसे केले जायचे म्हणजे का, खरोखरचं बॉम्ब टाकला जायचा आणि असे कम्प्युटिंग केलं जायचं. एवढ्या लांब पडला, गोळा फेक, पोलीस भरती, फिरून गोळा टाक, एवढ्या मीटर पर्यंत गेला, हे असं कम्प्युटिंग केलं जायचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता हे कम्प्युटिंग करण्यासाठी आधी अशा गोष्टी वापरल्या जायच्या. पण नीट आहे का मी काय सांगतोय, जर्मनी थोडं टेक्नॉलॉजीमध्ये पॉवरफुल होतं. जर्मनी काय करायचं माहिती आहे का, त्यांच्या लोकांना, आता सगळे सैनिक तर एका ठिकाणाहून युद्ध लढणार नाही, दुसऱ्या देशांवर अटॅक करत चालत. आणि तुम्हाला माहिती असेल की दोन साईडला बरेचसे देश होते, एक जर्मनीची साईड होती, एक ब्रिटन, तेच ब्रिटिश. आपण जर्मनीच्या ऑपोजिट लढलो होतो, हे आठवतंय का? काही लोक होते, कसं काय, आपण आपल्याकडे राज्य होतं कोणाचं, इंग्रजांचं. मग इंग्रज आपले सैनिक, आपलीच माणसं घेऊन तिकडे सैनिक भरती करायचे. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये इंडिया सुद्धा होतं. म्हणजे त्या म्हणजे आपला डायरेक्ट सहभाग नव्हता असा की मी फ्रंटला जाऊन उभा राहणार, इंडिया या देशाला सपोर्ट करतो. तेव्हा सपोर्टचा संबंधच नव्हता, कारण आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं. मग ब्रिटिश लोक जेव्हा हवाई हल्ले, त्यांना म्हणजे हवाई हल्ले वगैरे करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती. पण तुम्हाला माहिती आहे का, नोटीस करा, जर्मन हवाई हल्ले जरी करू शकत नसले ना, तरी जर्मनकडे काही गोष्टींची टेक्नॉलॉजी भारी होती. हवाई हल्ले म्हणजे तुम्हाला काय, विमान वगैरेच्या गोष्टी टेक्निक ऑलरेडी आलेल्या होत्या. पण तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट होती, जेव्हा ह्यांचे सैनिक दुसऱ्या देशांवर कब्जा करायचे ना, तेव्हा ते एकमेकांशी बोलायचे, तेव्हा मेसेज डिक्रिप्ट केले जायचे, एन्क्रिप्शन मध्ये मेसेज पाठवले जायचे. एन्क्रिप्शन का पाठवत असेल सांगा बरं? ठीक आहे, कसे मेसेज पाठवले जायचे बघा, तुम्हाला इथे दाखवतो. एक मशीन आहे, मॉर्स कोड म्हणायचे त्याला. काय बोलायचे? मॉर्स कोड. इथे मॉर्स कोड आहे, मशीन प्रेस करताय तर तो ना मेसेज पाठवायचा. पण हे ना मेसेजेस अशा पद्धतीने गेले ना तरी दुसरीकडे डिक्रिप्ट होऊ शकायचे, कळायचं. म्हणूनच त्यांनी एनिग्मा नावाचं एक मशीन आणलं जे एन्क्रिप्ट करायचं. आणि ही जर्मनीने टेक्नॉलॉजी आणली होती. एनिग्मा नावाचं एक मशीन बनवलं. बघा आता तुम्ही लक्ष द्या, काय होतं, जर्मनीचे सैनिक जिथे पण आहेत ना, इथून त्यांना मेसेज गेला ना, त्या साईडला डिक्रिप्शन माहिती असायचं की काय, एन्क्रिप्शन डिक्रिप्शन. एन्क्रिप्शन आपण बघा ना, व्हॉट्सअपला कोणाला तरी मेसेज करतो ते लिहितं एंड टू एंड एन्क्रिप्शन, वरती लिहिलेलं असतं, वाचलं असेल ना, पहिल्यांदाच कोणाच्या तरी मेसेजच्या कंटेक्स्ट मध्ये जाता तरी तिथे लिहिलेलं असतं वरती एंड टू एंड एन्क्रिप्शन. म्हणजे आम्ही तुमच्या मेसेजेस डिक्रिप्ट करत नाही, तुमचा मेसेज डायरेक्ट एन्क्रिप्ट होऊन तिकडे जातो. कोणाला अजून तुम्ही, आपण डेव्हलपर आहोत बरं का, एवढा तरी कंटेक्स्ट नक्की लागत असेल. आपण जो मेसेज करतोय तो झुकरबर्ग त्याच्या स्क्रीनवर नाही बघत आहे. मग बघत असेल असं वाटतंय तर पाठवू नका त्या गोष्टी ज्या दुसरे बघतील, किंवा मागू पण नका अशा गोष्टी जे दुसरे बघू शकतील. हा मेसेज खूप मोठा आहे, मी तुला हसण्यावर नाही सांगत, सिरियसली सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या. चला, एन्क्रिप्शन तुम्ही नोटीस केलं ना, तर हे एन्क्रिप्शन वगैरे करायचे. आता ना तुम्हाला माहिती आहे काय व्हायचं, हे एन्क्रिप्टेड मेसेज असायचे ना, जर्मनीला एवढा ह्याचा फायदा झाला. का माहितीये का, समोरच्या लोकांना डिक्रिप्ट करता येत नव्हतं, पुढच्या देशावरती, पुढच्या कुठल्या शहरावरती हल्ला करायचा हे एन्क्रिप्शन मधनं पाठवायचे. ब्रिटनच्या नाकी नऊ आणले होते,
ब्रिटनला वाटत होतं की ब्रिटन मोठा देश, कारण की एवढ्या देशांवरती त्यांचं राज्य होतं. इंडिया सारखे किती 30% देश त्यांनीच कव्हर केले होते. माहिती असेल ना तुम्हाला स्टोरी पण, की ब्रिटिश राज्य भरपूर, म्हणजे आपण भारतासारखे असे बरेचसे देश होते ज्याच्यावरती ब्रिटिश रूल करत होते. न्यूझीलंड वगैरे ऐकलं असेल, ऑस्ट्रेलिया. अरे ऐक, कळते का मी काय बोलते? कळते ना? ऑस्ट्रेलियाचा आज पण तुम्हाला माहिती असेल ना, त्यांचा सिनारिओ वेगळा आहे. ब्रिटिशच गव्हर्नमेंटचा सिनारिओ आहे, म्हणजे काय, तोच राजासारखा असतो तिकडे. ठीक आहे, जरी त्यांचा देश वेगळा असेल तरी थोडे इतिहास वाचा, तुम्हाला कळेल. बरं, परत या लाईनवर आपल्या मला सांगा, हे मेसेज एन्क्रिप्ट केले जायचे बरोबर. त्यामुळे ना ही लोक पाणबुड्या वगैरे असायच्या आधी. पाणबुडी, सबमरीन ऐकलं ना? पाणबुडी शब्द नाही का काय? हा, कळतं ना? पाणबुडी म्हणजे सबमरीन ना. अरे पाणबुडी म्हणजे सबमरीन हा इंग्लिश शब्द आहे. म्हणजे काय विचारतोय? पाणबुडी कशी असते? पाण्यातून जाणारे जहाज, थोडक्यात आपण असं बोलूया आतून अंडर वॉटर. ठीक आहे, आता मला सांगा, हे सबमरीन वगैरे सगळ्या उडवायचे, त्यामुळे ना हे देश बेजार झाले होते. मग ब्रिटिशांना कळतच नव्हतं कोणाला उचलायचा. मग ब्रिटिशमध्ये तिथे त्यांच्या देशामध्ये त्यांनी विचार केला की आपले सायंटिस्ट, मॅथमॅटिशियन बोलवा, जेणेकरून ह्यांचे कोड डिक्रिप्ट करता येऊ शकतं. आणि मित्रांनो, इथेच एका मशीनचा शोध लागला. त्या मशीनचं नाव आहे बॉम्बे मशीन, आणि ते शोधणारा माणसाचं नाव आहे ॲलन ट्युरिंग. आणि ह्याला तुम्ही ओळखत असाल. आता काय लोक नाही, किती लोकांनी ह्यांचं नाव ऐकलंय ऑलरेडी. आता तुम्हाला फटके का देणार माहिती का? तुम्ही ऑलरेडी ह्यांचा एक टॉपिक पण शिकता. ट्युरिंग मशीन. अरे त्याचं आडनाव बघा ना काय आहे, ट्युरिंग. ट्युरिंग मशीनचा शोध कोणी लावलाय? ॲलन ट्युरिंग. एक मिनिट, अजून एक गोष्ट सांगतो, कंटेक्स्ट देऊ का? ऐका. आता कम्प्युटर वापरताय ना, लेटेस्ट हाय टेक्नॉलॉजी कम्प्युटर, त्याचा पाया घालणारा माणूस हा आहे. 1936 साली यांनी ट्युरिंग मशीन बनवलं होतं. 1936 साली, ज्याच्यावरनं आज मॉडर्न कम्प्युटर बनलेत. आपण बोलतो ना कम्प्युटर आधी असेच असतील का रे? नाही ना, वेगळ्या लेवलला कम्प्युटर असतात. थोड्या वेळाने तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ दाखवतो की आधीचे कम्प्युटर वगैरे कसे चालले होते. सगळ्यांचं लक्ष आहे ना? बरं ठीक आहे, थांबा. हे बघा, हे बॉम्बे मशीन आहे. हे बॉम्बे मशीन बघा ना, ह्यांनी काय केलं होतं? एनिग्मा कोड क्रॅक केलं होतं. आता तुमच्या डोक्यात येऊ शकतं, अरे मास्तर तू लय मागे गेला रे, AI BIचं काहीतरी सांगत होता, तू इथं कसं गेला? आता सांगतो बघा काय. हे बॉम्बे मशीन बनवणाऱ्या माणसाचं नाव काय? सर ॲलन ट्युरिंग. ऐका, सर ॲलन ट्युरिंगचा सिनारिओ हा होता. आणि त्यांच्या देशाने, आता बघा ना, त्यांनी हे असले मशीन शोधले, एवढ्या गोष्टी त्यांनी शोधलेल्या असताना त्यांचं नाव जगभर झालं होतं. आता तुम्हाला असं वाटत असेल ना, याची स्टोरी मी पुढे घेतो, पण लक्ष द्या. हे मशीन त्यांनी शोधलं ना, तर ते कोड क्रॅक करत होते. पण आहे ना, जर्मनीला हे कळालं असतं ना ह्यांनी कोड क्रॅक करतायत, तर एन्क्रिप्शन वाला सिनारिओ त्यांनी बदलला असता. म्हणून यांनी काय केलं माहिती का? मेन शहरं होती ना, तीच वाचवायचा ट्राय केला. सगळी जर गोष्ट वाचवायचा ट्राय केला असताना तर जर्मनीला कळलं असतं की ह्यांनी आपला कोड क्रॅक केलाय. मग हे त्यांनी कळूच दिलं नाही. आणि ऍक्च्युली हे पेपरमध्ये आहे बरं का, त्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही जर बघाल ना याच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन, तर तुम्हाला कळेल यांनी जगासमोर आणलंच नाही की आम्ही असं बॉम्बे मशीन नावाचं मशीन आणलं होतं जे की एन्क्रिप्शन वाल्या गोष्टी डिक्रिप्ट करू शकत होतं, जे जर्मनी करते. मग ह्यांच्या पाणबुडी वगैरे उडणार होत्या, तरी पण हे काय बोलायचे, जाऊ दे, ते आपण लॉस सहन करू, पण शहरं उद्ध्वस्त नाही झाली पाहिजे, कारण शहरं उद्ध्वस्त झाली तर लोक मरणार, आणि लोक मरणारी हानी सगळ्यात जास्त असते. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एखादा देश शरणागती कधी पत्करतो? जेव्हा त्याच्या देशातली जास्तीत जास्त लोक मारली गेलेत, लोकांमध्ये असंतोष पसरणार आहे, म्हणजे लोक घाबरणार आहेत, बाहेरच्या देशात जाऊ, दुसरीकडे जाऊ शकतात, पळून जाऊ शकतात कुठे. म्हणून हे महत्वाचं होतं, यांनी हे शोधलं. आता बघा ह्याचा पुढचा पॉईंट बघा, मी कंटेक्स्ट सांगतो. यांनी ना याच्यामध्ये पेपर प्रेझेंट केला होता. लक्ष देत आहे? मागे बोलू नका. ह्याच्यामध्ये पेपर प्रेझेंट केलेला, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला ना मशीन इंटेलिजन्स बद्दल बोललं गेलं होतं. मी इथे हायलाइट केलं बघा, कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स. हा शब्द ऑक्टोबर 1950 साली पहिल्यांदा वापरला गेला. म्हणजे थोडक्यात बघा ना, मशीन माणसासारखा विचार करू शकतो. आणि मी मगाशीच AI ची डेफिनेशन सांगताना तुम्हाला बोललो होतो, AI म्हणजे काय रे? आपण ज्या पद्धतीने विचार करतो, आपला जो पॅटर्न असतो ना विचार करण्याचा, तेच जर पॅटर्न मशीन करायला लागलं तर त्याला आर्टिफिशियल, आणि मशीनच असतं ना, म्हणजे मशीनच इंटेलिजन्स बनतं. म्हणून 1950 साली ना मशीनच्या रिलेटेड की इंटेलिजन्स आहे हा शब्द होता. आता तुम्हाला माहिती का, पण खरं सांगतो, सगळ्यात पहिला AI चा शब्द 1950 साली पण नव्हता आला. सगळ्यात पहिला AI चा शब्द 1956 साली आलाय. आणि तुम्हाला इथे दिसेल, ही 1956 मध्ये डार्ट माउथ नावाचं एक कॉलेज आहे, त्याच्यामध्ये या 10 लोकांची कॉन्फरन्स झाली होती. आणि ही छाटछूट लोक नाहीत बरं का, तुम्हाला सांगतोय. MIT ऐकलं असेल, कोथरूडचं, ते नाही, म्हणजे ओ नाही लिहिणार, ठीक आहे, असं झालं. MIT, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऐकलंय का? MIT. IBM ऐकलंय? IBM खूप जुनी कंपनी आहे बरं का. IBM, AT&T बेल, तुम्हाला माहिती आहे का? AT&T बेल यांनी युनिक्स वगैरे सगळं शोधायचं, मग तिथंच जन्म झाला ना युनिक्स, ऐकलंय ना रे?
युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम ज्याच्यापासून काय बनली, विंडोज, मॅक, लिनक्स, सगळ्यांचा बेस कोण आहे, युनिक्स आहे. ते AT&T बेल, तुम्हाला माहिती आहे का ह्या लोकांची कॉन्फरन्स झाली ना, आणि ह्याच्यातला हा जॉन मॅकर्थी नावाचा माणूस आहे ना, याने सगळ्यात पहिल्यांदा AI हा टर्म उच्चारला होता, बोलतो ना कॉइन केला, आपण बोलतो ना बोलला गेला. आता तुम्हाला याचा रिपोर्ट पण दाखवतो. हा रिपोर्ट बघा कधीचा आहे, 13 जुलै 2006. हा हे म्हणताय की ही जी गोष्ट आहे ना, ही 50th अॅनिव्हर्सरी त्याची सेलिब्रेट करत होते. म्हणजे 2006 पासून 50 वर्ष मागे जा, 1956 साली. आणि इथे नोटीस करा, इथे लिहिलंय पण, हे बघा, द डार्टमाउथ समर रिसर्च प्रोजेक्ट ऑन आर्टिफिशियल, आणि याची इयर आहे 1956. मग तुमच्या डोक्यात येऊ शकतं, अरे काय पण सांगतोय हा मनाने. आता तुम्हाला माहिती का, हे काय माझ्या घरचं चित्र नाही ना, हा माणूस माझ्या ओळखीचा आहे. हा, मी तुम्हाला का सांगतोय माहिती का, कारण की आहे ना, जर आपल्याला काही गोष्टी शिकायच्या ना, तर आम्ही अशाच गोष्टी शिकतो. जे माझे स्टुडंट आहे त्यांना माहिती आहे की आम्ही शून्यातनं सगळ्या गोष्टी सांगतो. मग मला कसं वाटतंय, AI पण शिकायचं ना, आधीपासून सगळं माहिती आहे तुम्हाला. आता ह्याच्या पुढे एक तर गोष्ट करू शकते ना, 1950 मध्ये ॲलन ट्युरिंगमुळे मशीन इंटेलिजन्सच्या गोष्टी आल्या, कळते ना. पण 1956 मध्ये ऍक्च्युअल AI हा शब्द पहिल्यांदा उच्चारला गेलाय, आणि त्याच्याच पुढे ना मग AI मध्ये गोष्टी होत गेल्या. आणि आपण आता ते पटापट बघूया, कारण आपल्याला क्रांती इथपर्यंत माहिती आहे की ह्या गोष्टी काय झाल्या. पण तुम्हाला असं नाही का वाटत, जर 1956 ला AI आलं होतं तर ते आता का माच करतंय, पटलंय त्याला, आता का माच कर. 2025 मध्ये बघितलं का आपल्या डोक्यावर बसूनच नाचतंय, जे ते बघेल तिकडे AI सगळ्या गोष्टी झाल्या. आणि बोर्ड पण वाटायला लागले आता, कानावर असं पडून असं भीती पण वाटते की चायला काय नवीन येतं, रोज बघितलं काहीतरी नवीन त्यांनी पिक्चर मध्ये आणलेल्याच आहेत गोष्टी. म्हणून तुम्हाला सांगतो, हे तेव्हा होतं ना, पण तेव्हा प्रॉब्लेम काय होता माहिती का, तेव्हा मशीन साठी जे GPU सगळ्या गोष्टी, त्याचं इव्होल्युशन झालं नव्हतं. ग्राफिक्स कार्ड, AIच्या गोष्टी, जास्त डेटा प्रोसेस करण्यासाठी काय वापरतो आपण, GPU वगैरे ना. मग आता ह्याच्या टर्म्स फक्त बघून घ्या, कुठल्या साली काय आले. याच्यानंतर डायरेक्टली 56 नंतर 66 मध्ये एक मशीन काढलं गेलं. हा पहिला चॅटबॉट आहे. तुम्ही कसं ChatGPT करता तसा हा सगळ्यात पहिला चॅटबॉट आहे. त्याचं नाव एलिझा आहे. आणि लिस्प नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज चुकून ऐकली असेल, जुनी प्रोग्रामिंग लँग्वेज होती लिस्प. काय नावाची प्रोग्राम, लिस्प. तर लिस्प नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज बनवून ना ते मशीन बनवलं होतं, ते चॅटबॉट होतं. आणि ते काय करायचं माहिती का, सायकोलॉजी ओळखायचं. आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, इथे बघा. एक बाई आहे ना, त्या मशीनला क्वेश्चन विचारते, मेन आर ऑल अलाइक, म्हणजे सगळी माणसं सेम का असं, पुरुष. तुम्हाला कळतंय का, 1966 साल आणि 25 साल सेम आहे. तेव्हा पण बाईला त्याच प्रश्न पडला होता बघा ना, माय बॉयफ्रेंड वगैरे वगैरे ते विचारायचे, ते असं का वागतंय. हा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजला असेल, एवढे वर्ष जगात कम्प्युटरची क्रांती झाली, पण स्त्रीला समजून घेणारं मशीनच नाही बनलं. याचा अर्थ ही गोष्ट सगळ्यात अवघड आहे, ही गोष्ट अवघड आहे. माझी बायको इथे आहे, मला परत घरी पण जायचंय. चला, मग याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये नक्की सांगितलं असतं, कारण ह्यांचं जे चॅट आहे ना ते लय भारी आहे. पण मी तो पॉईंट जरासा स्किप करतोय, ठीक आहे का, ते तुम्हाला कळत असेल, मला घरी पण जायचे. मग आपण चला इथे लक्ष द्या. एलिझा नावाचं एक मशीन होतं. तर तुम्हाला कळतंय का, हे MIT ती कंपनी म्हणजे युनिव्हर्सिटी, त्यांनी हे पहिल्यांदा चॅटबॉट बनवलं होतं. आणि त्याची डेट बघितली का तुम्ही, इयर किती होतं, इयर ते 1966. आणि त्याच्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये विंटर आला. विंटर म्हणजे काय ना, असा काळ ज्याच्यामध्ये काहीही प्रगती झाली नाही, कारण फंडिंग नव्हतं, काहीच नव्हतं. सगळ्या गोष्टी बघा ना, प्रोग्रेस नाही, काहीच नाही. त्यानंतर डायरेक्टली डीप लर्निंगचा सिनारिओ आला होता. डीप लर्निंग म्हणजे काय ना, एकदम डिटेलमध्ये गोष्टी बघण्यासाठीच्या, इंटरनल पर्यंत जाण्यासाठीचा न्यूरल नेटवर्कची कन्सेप्ट आहे ही. न्यूरल नेटवर्क 1980 मध्ये ना ह्याचा पाया घातला गेला. म्हणजे बोलतो ना आपण, ह्युमन सारखा विचार करायला लागले पाहिजेत मशीन वगैरे, याचा पाया घातला गेला. आणि त्यातनंच तुम्हाला सांगतो एक गोष्ट नीट ऐका, मशीनला ह्युमन सारखा विचार करायला लावायला भाग पडायला लागले. म्हणजे आता एक्झाम्पल सांगतो, तुम्ही चेस खेळलेला असाल, कळतं ना चेस, तर तुम्हाला माहिती असेल की मशीन सोबत चेसची कॉम्पिटिशन साठीचं मी एक रील बनवलं होतं. गॅरी कॅस्परोव नावाचा एक माणूस होता, तो सगळ्यात शेवटचा माणूस होता जो मशीन बरोबर बुद्धिबळ जिंकला होता 1997 मध्ये. हा बघा ना, 1997, हा गॅरी कॅस्परोव आहे. तुम्हाला माहिती का, हा तर तुम्हाला असं वाटत असेल हा माणूस ह्याच्यासोबत खेळतोय, पण ऍक्च्युली तसं नाही. हे अल्फा नावाचं एक मशीन होतं, एक मशीन आहे, त्याच्याबरोबर तो खेळत होता. ठीक आहे. आता तुम्ही जर विचार केला ना, या मशीनला
याच्या मूव्ह कळत होत्या. मूव्ह कळतंय का? ह्यांनी काही पण मूव्ह घेतली तर त्याच्या अकॉर्डिंगली त्या चेस मध्ये मूव्ह करत होता. याचा अर्थ तुम्ही आता काही लोकांना सर हे तर मी रोज खेळतो चेस, मी खेळ एकटा सिंगल प्लेअर. तुम्ही खेळत असाल ना चेस वगैरे किंवा डबल प्लेअर, तुम्हाला असं वाटतं सर हे काय भारी आहे, पण जरा मागे जा. 1997 मध्ये ही गोष्ट डेंजर होती. कारण बघा ना, ह्युमन सारखा मशीन सुद्धा इंटेलिजंट बनत चालले होते, कळतंय का? आणि म्हणूनच हा 1997 चा सिनारिओ पण मी तुम्हाला टाकला. आता तुम्हाला सांगतो इथनं पुढे जरा स्टोरी मी फास्ट पळवतो, थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला माहिती मी मगाशी एक वाक्य 1998 ला गुगल आलं. कधी आलं गुगल? 1998 ला. लक्ष आहे ना सगळ्यांचं? प्लीज लक्ष द्या बरं का. टर्म्स कळल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, स्टोरी पण सांगणार आहे, लक्ष द्या. 1998 ला गुगल आला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना, नंतर 2004 वगैरे अँड्रॉइड OS वगैरे, 2007 ला आयफोन बिफोन. तिथनं तुम्हाला कळत असेल की कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी, डेटा एक्सप्लोजन झालंय डेटाचं, म्हणजे सगळ्यांकडे डेटाच आहे. आता तुम्ही नोटीस करा ना, जो तो बाहेर गेला की सेल्फी काढतो, ते स्नॅपचॅट नाही कोणी, ठीक आहे, स्नॅपचॅट बघितलं असेल, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम वगैरे सगळं होते. परत कॅमेरेच आता एवढे भारी भारी आलेत ना, तर तेच आहे ना केवढ्या तरी MB मध्ये एक फोटो काढतात. आणि आधी माहितीये का, एवढी मोठी रॅम घेऊन जायचं ना MB ची, ती पण घरा एवढी असायची. घरा एवढं मशीन असायचं ज्याच्यामध्ये 512 MB रॅम, एवढं छोटे रॅम असायची, घरा एवढं मशीन. तुम्ही म्हणायचं असं का बरं, एवढा बदल कसा काय झाला? टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होत गेल्यात, बरोबर की नाही? आणि त्यानुसार आहे ना, आता तुम्ही बघाल ना, सगळी लोक डेटा 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 डेटा. म्हणूनच तुम्ही बघा ना, जेव्हा आपण आहे ना एखादी गोष्ट बोलतो, मला नायकीचे शूज घ्यायचे, घरी गेलं की मला नायकीचे शूजच दिसेल. बरोबर बोलतोय का चुकीचं हे वाक्य? पुन्हा अजून एक गोष्ट बघा, डेटा किती महत्वाचा आहे ते आपली चॉईस पण घेत आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवर जी रील बघताय ते सजेस्ट करताना पुढच्या रील तुम्हाला रिलेटेड सर्च देतं. इव्हन नेटफ्लिक्स बघताय, तुमचा नेटफ्लिक्सवरचा टाइम वाढावा यासाठी तुम्ही कोणत्या टाईपचे मूवीज बघताय नेटफ्लिक्सवरती, रेकमेंडेशन सिस्टम त्या रिलेटेड असते, कळते का रे? आणि ह्यातनच आहे ना आपला GPT वाला एरा चालू झाला. म्हणजे डायरेक्ट आपण उडी मारतोय आता कुठे, 2020 ला. आणि इथे ते डाली वगैरे सगळ्या गोष्टी, ओपन AI ची कंपनी, ठीक आहे? कळलं का नक्की सगळ्यांना? आता मला सांगा प्लीज प्लीज, आता नीट लक्ष द्या. इथनं पुढचा सगळा पार्ट टेक्निकल साईडला जाणार आहे, ठीक आहे? हे सगळं थेरॉटिकल होतं, ह्याचे इमेज पण छान छान होत्या, आपल्याला कळत पण होत्या. इव्हन बघा ना, हे ChatGPT बघा. आता हे असा सगळा सिनारिओ आहे. आधीचा सिनारिओ आहे ना, म्हणजे 20 नंतर हळूहळू याच्यामध्ये गोष्टी वाढत गेल्या. बरं मला सांगा, प्रामाणिकपणे बोलायचं, 2023 मध्ये पण कोण ChatGPT वापरत होता? हात वर करायचा. 23 मध्ये पण, 23 मध्ये, ठीक आहे? चला पुढचा प्रश्न. आता ही लोक सेमच असणार, तुम्हाला पण परत हात वर करायचा आहे. 24 मध्ये किती लोक ChatGPT वापरायला लागले? गेल्या वर्षीपासून. आणि 25 मध्ये आता असं कोणी आहे का जे ChatGPT अजूनही वापरलेलं नाहीये? अरे सिरियस क्वेश्चन आहे. 25 मध्ये आता कोणी असं आहे का ज्याने एकदा पण ChatGPT नाही वापरलं? याचा अर्थ कळतं का? एक मिनिट बघा, नीट आहे का? असं तुम्हाला असं नाही वाटत का काही लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नसतात? जसं सोशल मीडिया म्हणजे आपण बोलतो ना, काही लोक बोलतात आम्ही इंस्टाग्रामवर नाहीये, किंवा काही लोक आठवणा ब्रेकअप झाला की इंस्टाग्राम बंद करतात. थोडे दिवस नवीन भेटलं की परत चालू इंस्टाग्राम. अगले दिन अपने मोहल्ले में ऐश्वर्या आई. तुम्हाला ते माहितीच असेल. मग आता तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन विचारतो, बघा ऐका सगळ्यांनी. ChatGPT जर इथले बसलेल्या क्राऊड मध्ये 700+ क्राऊड आहे आता इथे बसलाय, याचा अर्थ याच्यामधले सगळे लोक ChatGPT वापरतातच आहेत 2025 मध्ये आता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नोटीस करा, याची आपल्याला सवय लागत गेले. हा आपल्या जीवनाचा आता पार्ट बनणार. आपल्याला काही आला, अरे इव्हन बघा ना, टॅबलेट वगैरे पण असेल ना एखादी डॉक्टरने दिलेली. आता माझ्या पायाचं ते जरा थोडा इश्यू झालेला, तर आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो, तर पायाला मुंग्या येत होत्या, तर त्यांनी टॅबलेट वगैरे दिला. प्रणाली लगेच काय करते, टॅबलेट घेते, ChatGPTला विचारते याच्यात कंटेंट काय आहे, कशासाठी वापरतात. म्हणजे तुम्हाला कळतंय का? म्हणजे एवढं रोजच्या जीवनाचा पार्ट झाला. काही पण घ्यायचंय ChatGPTला विचारलं जातं. याचा अर्थ ChatGPT हे खरंच गुगल आहे, नेक्स्ट गुगल झालं. मग आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट विचारतो, सगळे प्रोडक्ट भारी भारी तुम्हाला दिसत असतील, हे बनत चालत, पण तुम्हाला कळतंय का सगळे प्रोडक्ट हे डेटावरती चालतायत? मला सांगा बरं, ChatGPTला कसं काय माहिती की हा मी प्रश्न विचारला, मला ह्याच्यासाठी कोड पाहिजे? याचा अर्थ ChatGPT कुठून तरी तो कोड बघतोय, त्याने आधीच हे ट्रेन करून घेतलेलं आहे. याचा अर्थ मिलियन्स ऑफ डेटा त्याने कंझ्युम केलेला असेल, त्याने घेतलाय डेटा, ह्याच्यावरच त्याने गोष्टी दाखवल्या ना. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का बेसिक, किती लोकांच्या मशीन मध्ये डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड आहे?